तर तिने काय केलं, मी व्हिडिओ करण्याच्या आत ते की आज टेबलावर पसारा का नाही आहे, म्हटलं आत्ता व्हिडिओ करेल तेव्हा व्हिडिओ करेल, मला भेटून दिला. डोक्यात नव्हतं ते. हॅलो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तर आज वार आहे रविवार आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असणारच आहे. तर काल होता बड्डे सेलिब्रेशन, अगदी म्हणजे घरगुती गरीबा गरीब जे म्हणतो तसं सेलिब्रेशन होतं. तर आज आहे संडे, तर मग पोस्ट संडे म्हटलं म्हणजे नॉनव्हेज हे असतंच. तर आज छान असं मटण आणलं आहे, खूप दिवसांनी आणलं आहे, दिवसांनी म्हणण्यापेक्षा महिन्यांनी आणलेलं आहे. चिकन सहसा येत असतं. तर आज छान अशी मटण थाळी केलेली आहे, काळं मटण जे म्हणतो आपण ते केलेलं आहे. तर याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओला अपलोड केलेला आहे, तर नक्कीच तिथे जाऊन पाहाल. तर आत्ता वाजले 11:30. माझा फक्त स्वयंपाक झालेला आहे, बाकी सगळी कामं जशीच्या तशीच पेंडिंग आहे, कपडे वगैरे सगळं. देवपूजा तर नाही आहे. तर इकडे चाललेलं असं खेळणं. हो, कार आहे. तर असं कोण खेळतं? सायकल उलटी करून तिला गोल गोल फिरवतो आणि ही कार आहे तिची. अंघोळ वगैरे अजून बाकी. इकडे सूप पिऊन घेतलेलं आहे, सूपची डिश तशीच जाऊ द्यायची, असेल गरज उचला. असं आहे, असं येळलं पाहिलं तसं सुट्ट्या लागल्यासारखं आमचा भाऊचं चाललेलं आहे. आणि इकडे हा आमचा पुस्तकी किडा, इथे सांगावं नाही लागत. आंघोळ झाली, सगळं झालेलं आहे, नाश्ता चहा पाणी, पुस्तक धरून बसायचं. काय काम केलं? फक्त कपड्यांच्या गड्या घातल्या आणि माठात पाणी टाकायला सांगितलं, ते केलं. असं असं एक काम केलं झालं. असं आहे. इकडे बाकीचा मसाला आणि म्हटली काम केलेलं आहे. ह्या प्लेटमधलं मी तिला सांगितलं की झाडांमध्ये टाकू नये, ही कढईमधलं काढून घे, गोळा कर. हे बायला तसं तसं टेबलावर सगळी घाण तशीच पडलेली. हे इकडे कपड्यांचं. आता हे सगळे एवढे कपडे धुवायचे आहेत. फक्त तेवढ्या कंड्यातले जे कपडे तेवढी घड्या केल्या तिने, म्हणजे काम केलं. आता हे सगळं धुवायचे कपडे. चहा पाणी नाश्त्याचे सगळे भांडे झालं आहे. आपला छान असा भात लावून झालेला आहे माझा. आणि इकडे झालं आहे आपलं छान असं काळ्या मसाल्यातलं मटण. मी काळ्या मसाल्यातलं चिकन जे त्याची रेसिपी मी अपलोड केली, सेम तशीच रेसिपी, पण फक्त त्याच्याऐवजी इकडे मटण ॲड केलेलं आहे. आणि छान असे आपला स्वयंपाक झालेला आहे, चपात्या वगैरे पण झाल्या आहेत. तर याची रेसिपी मी शॉर्टला अपलोड करणार आहे, तर नक्कीच पहा. तर भात झाला की मग आता भांड्या वगैरे घासून घेते. आता वाजले 12:15. टेबल असेल, किचन ओटा असेल, सगळं आवरून झालेले, कपडे वगैरे सर्व. कपडे बाकी आहे, तिथले कपडे आवरले ना, तू घड्या केल्या ना, मग धुवायचे कपडे बाहेर टाकले ना, तर सगळं आवरून झालं. एक मिनिट दाखवते तुम्हाला. तर जेवणं अजून बाकी आहेत, तर त्याआधीच मी सगळं हे काढून घेतलं, भात भाजी वगैरे सगळं. आणि सगळं त्या ठिकाणी घासून स्वच्छ केलेलं आहे. इकडे झाकून दिलेलं सर्व. एक डिश नाही की वाटी नाही, आता एक छोटा चमचासुद्धा नाही आहे. ओके. आणि इकडे टेबलावर पण मी सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे, सगळं आवरून वगैरे ठेवलं आहे इकडे. ओके. इकडचं हे सगळं स्वच्छ झालेलं आहे. कपडे तर बाहेर धुवायला टाकले, आता धुवेल कपडे. ओके. टेबलावर आणि किचन ओट्यावर अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला काय पसारा दिसेल ना, ते बघा तुम्ही. आता डिश, चमचे, जेवणाचे ताटं सगळे गोळा होऊन जातील फक्त अर्धा तास. किचन ओटा आणि पुन्हा टेबल दाखवेल की काय पसारा आहे नाही आहे ते. जर क्लीन राहिलं तर बेटर आहे, नाही राहिलं तर बघू. चला आता जाते कपडे धुवायला. अभि मदत करणार आहे मला. अगं कर का मदत, धुवून घे ना. शूज धुते. TV फॅन बंद केला, लाईट असे. हां, इकडे या गोळ्यांचं काय खेळणं आहे आता. लॅब्रा होता का रे तो सकाळी? थोडा लॅब्रा होता, मग पाळून घ्यायचा ना. किती छान होता तो, गुबगुबीत. सगळेच काळे आहेत का? मम्मीवर असतील ते सगळे. त्यांची मम्मी पण तशीच आहे ना.
मग ते सफेद कोणाचे होते? ते सफेद कोणाचे होते? तिचेच होते ते. चारदा पोरं दिले म्हणते ना एवढं याच्यात मध्ये. पक्के येणे पोरं बाबा. पोरांचं काय खरं नाही, काय बोलते सांगता येत नाही. कालचं नाटक असे कपडे धुवायला आलं तर धुणार नाही. पप्पांचे पण नाहीत का बघ, धुवून दे त्यांचे पण. चल उचलायचं ना. आओ इकडे झालं असं आहे. अभिचा आवडता पिक्चर तो संपला. तिला आता कळलं म्हणून मोये मोये. तर मी दुपारी ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलली होती की सगळं आवरून झालं आहे माझं. किचन ओटा पण आणि टेबल वगैरे पण. आणि अर्धा एक तासामध्ये पुन्हा इथे जसं तसं होऊन जाईल. तर मी जेव्हा हा ब्लॉग करत होती किंवा व्हिडिओ करत होती ना, तेव्हा अभि होती मागे. तर अभिने सगळं ऐकलेलं आणि तिने काय केलं, दुपारी टेबलावर आहे ना मी कपडे वगैरे धुते. मी धुतले पण नाही तेवढं. तिकडे कॅरी बॅग, त्यांनी लिंबू वगैरे आणलेलं ते, पुन्हा एक पिशवी, पुन्हा खाऊचा डब्बा, सगळं टेबलावर जसं तसं आलेलं होतं. आणि किचन ओट्यावर त्यांच्या दोघांच्या जेवणाची ताटं. तर तिने ऐकलेलं. तर तिला असं वाटलं की मम्मी आता व्हिडिओ करेलच. तर तिने काय केलं, मी एक नाही म्हणजे मी म्हटलं ठीक आहे आता बघू म्हटलं अजून किती करतात म्हटलं पसारात ते, मग व्हिडिओ करेल म्हटलं. तर तिने काय केलं, मी व्हिडिओ करण्याच्या आत तिने हा डब्बा तर तिने आता उतरवला. तिला तिथून फुटाणे घ्यायचे होते म्हणून. आणि यातनं मला वाटतं हे यांच्या चार्जरचं आहे. तर तिने पटापट उचलून जसं तसं परत ठेवून दिलं. पण किचन ओट्यावर मात्र जी भांडे पडलेले होते ते आवरायची ती विसरून गेली. आणि तिचे आत्ताचे जेवले ते सायंकाळी परत जेवले. चहा पाण्याची जेवणाची भांडी तशीच पडलेली आहेत. मी आत्ता लावली आहे छान अशी खिचडी, कारण की दुपारची भाजी वगैरे सगळं आहे. मग थोडीशी खिचडी लावते. तर एवढे बदमाश आणि एवढे हुशार पोर आहेत माझे. तिला वाटलं आता ही व्हिडिओमध्ये दाखवेलच की कसा पसारा करतात लगेच. लगेच आवरून ठेवून दिले तिने. एवढे चॅप्टर आहेत पोरं. एवढे वाटतं का तसं नाही ना, पण आहे. तर मी विचारच करते की आज टेबलावर पसारा का नाही आहे. म्हटलं आत्ता व्हिडिओ करेल तेव्हा व्हिडिओ करेल, मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून. पण ती कसला काय काही आलं लगेच जागा ठेवून देत होती ते जायचं ते करून ठेवून दिलेलं होतं. आता म्हटलं आता पसारा करेल तेव्हा आता पण आली ती. मला वाटतं श्रीखंड काहीतरी घ्यायला आली फ्रीजमधनं, काढलं पण तिने परत जसं तसं जागेवर ठेवून दिलं. एवढी चॅप्टर आहे ती. दाखवते टेबलावरचा पसारा कोणी उचलला बेटा सगळा? का बरं? तुला वाटलं मम्मी लगे व्हिडिओमध्ये दाखवेल बघा कसा पसारा करताय, पुढच्या पुढे लगे आवरून ठेवून दिला. डोक्यात नव्हतं ते. मी विचार करते आता पसारा होईल टेबलावर तेव्हा पसारा होईल टेबलावर, आता व्हिडिओ करेल. सगळं जायचं ते. श्रीखंड घेतलं, श्रीखंडाचा सुद्धा तिने तो हे होता ना डब्बा, तो सुद्धा तिने लगेच जागच्या जागी फ्रीजमध्ये ठेवून दिला. नाही तर अगं तू फ्रीजमधनं काढला ना लगेच फ्रीजमध्ये ठेवला ना, नाही तर तो टेबलावर नाही तर किचन ओट्यावर राहिला असता. हा एवढी चापडोर पोरगी हिनं सकाळी ऐकून घेतलं सगळं बरोबर भरावं, सगळं टेबलावरचं बरोबर ठेवून दिलं. हा जाग एवढी येते चापटर. हा अजून आणून दे ना. असे पोरं आहेत. आता असं मला रोज सांगावं लागेल जरी व्हिडिओमध्ये, म्हणजे इंधन पसारा तरी आवरून ठेवतील पटापट. हो ना. तर पाहिलं मला लक्षात पण नाही म्हणे, आणि हिने सांगूनही आवरलं नसतं. एवढी भारी ती चॅप्टर पोरगी एक नंबरची. तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते, कारण की आता फक्त खिचडीच लावायची आहे. म्हणजे आता डाळ तांदूळ धुवून टाकून देते. तर रात्रीचा मेनू आज एवढाच आहे, कारण की दुपारी थोडंसं जड म्हणतो ना आपण ते जेवण झालेलं होतं.
तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.